लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च महिन्याच्या हप्त्याचा GR कधी येणार असाच प्रश्न राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना पडला आहे। कारण आता मार्च महिन्याच्या हप्ता वितरणाबाबतच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे आणि त्यानुसार लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे 1500 रुपये मिळणार आहेत। 3000 रुपये एकत्रित वितरण यावेळी देखील होणार नाही। हे व्हिडिओच्या आधीच तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट करतो, कारण अनेक जण बोललेत की 3000 रुपये येणार का, 3000 रुपये येणार का। तर 3000 रुपयांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसतो। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता जो हप्ता जमा होईल तो 1500 रुपये आपले मार्च महिन्याचे जे थकीत आहे ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहे। त्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या याद्या असतील, या याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आता महिला व बाल विकास विभाग त्या ठिकाणी राज्याच्या अर्थ विभागाला निधी वितरित करण्यासाठी किती कमी पडतोय किंवा किती निधी आम्हाला लागणार आहे तो निधी मागवेल आणि निधी आल्यानंतर लगेचच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरणाची प्रक्रिया अशा पद्धतीने पार पडणार आहे। परंतु या संदर्भातील काही महत्त्वाच्या बाबी आहेत, त्या सर्व बाबी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम मित्रांनो आपण करतोय। तर लाडकी बहीण योजनेमध्ये वितरण लवकर होणे देखील खूप जास्त आवश्यक असणार आहे, कारण लक्षात घ्या मार्च ते मार्च हे एक आर्थिक वर्ष असतं। आपण पाहिलं की मागील महिन्यामध्ये सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं, ज्यामध्ये बजेट मांडलं गेलं आणि या बजेटमध्ये बोलताना आपल्या मुख्यमंत्र्यांच्या द्वारे स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलं की लाडकी बहीण योजनेसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना पुढील वर्षभर देखील अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे। आणि मग जर बजेटची तरतूद करण्यात आली आहे तर या महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्ते येणं आवश्यक असणार आहे, तरच योजना सुरळीतपणे चालेल, योजनेमध्ये नियमितता येईल आणि योजना अधिकच चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कार्यरत होईल। आपण वारंवार पाहिले की जेव्हापासून राज्यामध्ये नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका मागील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू झाल्या, तेव्हापासून लाडकी बहीण योजनेमध्ये प्रचंड अनियमितता पाहायला मिळत आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण अजिबात वेळेवर होत नाही आणि ते वेळेवर करण्यासाठी या महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 महिन्यांच्या हप्त्याचे वितरण होणे आवश्यक असणार आहे। चला, याबाबतच्या काही महत्त्वाच्या माहिती आहेत। 21वा हप्ता लाडक्या बहिणींना कधी येणार, तर यामध्ये आम्ही अजूनही सांगतोय की यावेळी 14 एप्रिल अर्थातच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ह्या 1500 रुपयांचे वितरण करावे। चांगला दिवस आहे आणि या निमित्ताने महिलांना त्या ठिकाणी 1500 रुपयांचे वितरण। मार्च महिन्याचा हप्ता हे काय आम्ही तुम्हाला या महिन्याचा हप्ता मागत नाही, तर महिलांची मागणी मार्च महिन्याच्या हप्त्याची आहे। आपण पाहिलं की फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण लाडक्या बहिणींना 29-30 मार्च म्हणजे जवळपास 1 महिना संपून ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये यायला पाहिजे तो महिना संपून पुढचा महिना देखील जवळपास संपला आणि तेव्हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये जमा केले, तेव्हा देखील 2 महिन्यांचा लाभ त्या ठिकाणी सरकारने दिला नाही। आणि यामुळे काही प्रमाणामध्ये लाडकी बहीण असेल किंवा महिला असेल या वारंवार विचारतायत की सरकारची लाडकी बहीण फक्त निवडणुकीपुरती असते का, म्हणजे निवडणुका झाल्यानंतर लाडक्या बहिणींकडे सरकार दुर्लक्ष करते का। त्यामुळे महिला व बालविकास विभाग असेल किंवा सरकारच्या वतीने याबाबत थोडी दखल घेऊन लाडकी बहीण योजनेमध्ये नियमितता आणण्यासाठीचा प्रयत्न करणे आवश्यक असणार आहे। याआधी देखील मी बोललो की या महिन्यामध्ये 2 लाभ अर्थातच मार्च महिन्याचा हप्ता आणि त्यानंतर एप्रिल महिन्याचा हप्ता द्या आणि त्यानंतर मे असेल, जून असेल, जुलै असेल, असे प्रत्येक महिन्याचा लाभ तुम्ही त्या महिन्यामध्ये देत राहा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिला ज्या सुरुवातीपासून म्हणतायत की जर आम्हाला फिक्स त्या महिन्याला पैसे आले किंवा आम्हाला फिक्स तारखेला जर वितरण झाले तर आम्ही त्या ठिकाणी आमचे नियोजन करू शकू, या 1500 रुपयांचा आम्ही चांगल्या प्रमाणे लाभ घेतो। म्हणजे अनेक अशा गरीब महिला आहेत की ज्या अनेक रोजंदारीवर जगणाऱ्या महिला आहेत, ज्या त्या 1500 रुपयामध्ये त्यांच्या मुलाची फी भरतात, ज्या आपल्या घराचा किराणा भरतात, ज्या आपल्या इतर ज्या गरजा असतील त्या गरजांसाठी हे 1500 रुपये वापरतात। आणि मग हे 1500 रुपये जर आम्हाला वेळेवर मिळत नसतील तर त्या ठिकाणी या 1500 रुपयांचा आम्हाला पाहिजे तेवढा चांगला उपयोग करता येत नाही। म्हणून सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की या 1500 रुपयांचे वितरण हे प्रत्येक महिन्याला होणे आवश्यक असणार आहे। ज्या पद्धतीने आपण पाहतो दिव्यांग योजना असेल किंवा निराधार योजना असेल, त्याच पद्धतीने त्याच धर्तीवर लाडकी बहीण योजना देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने कार्यरत जर झाली तर योजना अधिकच प्रभावीपणे काम करेल आणि त्या ठिकाणी लाडक्या बहिणी देखील भरभरून सरकारला आशीर्वाद देतील, जे की आपण पाहिलं की प्रत्येक निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महिलांनी देखील भरभरून सरकारला दिला आहे। हे असं आम्ही फक्त बोलत नाही, तर स्वतः सरकार देखील बोलतंय। अनेकदा मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांनी वारंवार सांगितलं होतं की हे सरकार लाडक्या बहिणींचं आहे, हे सरकार लाडक्या
लाडक्या बहिणींमुळे आहे आणि हे सरकार यापुढे देखील लाडक्या बहिणींसाठीच राहणार आहे। मग या सर्व बाबी असतील तर लाडकी बहीण योजनेमध्ये दुर्लक्ष करणे त्या ठिकाणी सरकारने बरोबर नाही आणि लाडक्या बहिणींना या महिन्यामध्ये 2 महिन्यांचा लाभ एकत्रित देणं आवश्यक आहे। तुम्हाला याबाबत काय वाटते नक्की कमेंट करून सांगा। यातील पुढचा मुद्दा, योजनेत नियमितता आणणे गरजेचं आहे। योजना अतिशय चांगली योजना आहे, योजना खूप जास्त प्रभावीपणे काम करते, फक्त नियमितता आणा। जे लाडकी बहीण योजनेमध्ये पहिले 14-15 हप्त्यांमध्ये होतं त्या पद्धतीने लाडकी बहीण योजना कार्यरत करा, एक प्रभावीपणे अंमलबजावणी करा, योग्य पद्धतीने तारखा फिक्स करून लाडकी बहीण योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींना वितरण जर दिले तर योजना, मी तुम्हाला सांगितलं की योजना नेक्स्ट लेवलला म्हणजे अगदी उच्च पद्धतीने काम करेल, कारण लाडकी बहीण योजना ही एक क्रांतिकारी योजना आहे। जी योजना चांगली आहे ते आपण मानलंच पाहिजे। आपण त्या ठिकाणी सरकारचं देखील आभारच मानतो की अशी योजना, ज्या योजनेमध्ये महिलांच्या खात्यावरती थेट डीबीटीच्या माध्यमातून वितरण होते। आपण पाहिलं की सध्या समाजामध्ये अनेक अशा महिला आहेत की ज्यांना या योजनेच्या लाभाची किंवा या पैशांची नितांत गरज असते आणि त्यामुळे त्यांचा यामध्ये 1500 रुपये, अनेक जण बोलतील की 1500 रुपये म्हणजे जास्त नाहीये, परंतु हे 1500 रुपये महिन्याचे, हे वर्षाचे 18,000 रुपयांच्या आसपासचा निधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होतो आणि म्हणूनच लाडकी बहीण योजना अतिशय चांगली योजना आहे। फक्त यामध्ये नियमितता सरकारने आणावी आणि योजना अशी चांगल्या पद्धतीने प्रत्येक महिन्याला राबवावी। आता यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वितरणासाठी याद्या तयार आहेत, म्हणजे जो GRचा विषय होता की आता GR कधी येईल, तर 15 तारखेच्या आसपास याचा GR म्हणजे 15 तारखेच्या आसपास वितरण करायचे असेल तर GR 1-2 दिवसांमध्ये येणं अपेक्षित आहे, परंतु सध्या लगेचच हा GR येण्याची शक्यता कमी आहे। असं देखील बोललं जात आहे की साधारणपणे 20 तारखेच्या आसपासच लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता मिळायला महिलांना वाट पाहावी लागेल, म्हणजे 20 तारखेनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण होईल। खरं तर पुन्हा एकदा मागणी आहे की 15 तारखेच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचे पैसे द्या। तुम्हाला काय वाटतं? आणि त्यासोबतच लाडकी बहीण योजनेच्या KYC नवीनसाठी एक मुदतवाढ सरकारने द्यावी, ही एक अजून विनंती करतो। तुम्हाला याबाबत काय वाटते नक्की कमेंट करून सांगा। ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करून अशाच कामाच्या माहितीसाठी, हक्काच्या अपडेटसाठी तुमच्या हक्काच्या पेजला आणि हक्काच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।